जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो कंपनीतर्फे जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कमवा आणि शिका या प्रोग्राम बद्दल तुम्ही ऐकूनच असाल, तर त्याच प्रकारे विप्रो वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतं, म्हणजे तुमची मास्टर डिग्री कंप्लीट होते आणि कंप्लीट होता होता विप्रो कंपनीत तुम्ही काम करतात, त्या काम करायचे तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात आणि जी डिग्री तुम्ही पूर्ण करतात त्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यावा लागत नाही। म्हणजे थोडक्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, उद्या जाऊन जर तुम्हाला मास्टर डिग्री करायची आहे तर तुम्हाला 4-5 लाख रुपये भरावे लागतात। मग मास्टर डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे मग नंतर जॉबला लागा, इंटरव्ह्यू द्या, पण इथे तसं काहीच टेन्शन नाही आहे। विप्रो मध्ये जर तुम्ही आता अप्लाय करताय, जे की ऑफ कॅम्पस भरती आहे, त्यामध्ये मास्टर डिग्री सोबत तुम्हाला प्रति महिना सॅलरी मिळते, प्लस तुमचं इथे मास्टर डिग्री कंप्लीट होते, सर्टिफिकेट मिळत आहे आणि तुम्हाला जॉब सुद्धा मिळतो आहे। सगळी माहिती सांगतोय। मला माहिती आहे अनेक जण एक्साइटेड आहे, कारण की अनेक जणांचं कमेंट्स मी वागतो की आमच्याकडे मास्टर डिग्री करायला पैसे नाही आहे, काहीतरी सुचवा। तर ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय। त्याआधी असे भरपूर सारे अपडेट, करिअर गायडन्स, जॉब अपडेट, बिझनेस आयडिया आणतोय, त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल, तुम्ही व्हिडिओ बघू शकाल आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांसोबत पण शेअर करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर विप्रो कंपनीचं ऑफिशियल करिअर पेज बघायला मिळून जाईल। भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज, भरपूर सारे प्रोग्राम्स विप्रो आणत असतो। मग लाईफ ॲट विप्रो कशी आहे तुम्ही हे चेक करू शकताय। त्याच्यानंतर आतापर्यंत किती देशांमध्ये बघा, 65 कंट्रीमध्ये विप्रो काम करते। 2,30,000 एम्प्लॉईज आहे, ऍक्टिव्ह क्लायंट तुम्ही बघू शकताय आणि जगभरात कुठे कुठे यांच्या कंपन्या आहेत ते तुम्ही ते बघू शकणार आहात। आणि जी सध्या अपॉर्च्युनिटी आली आहे, जी माहिती तुम्हाला सांगतोय ती तुम्ही ते बघू शकताय। विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम आहे, जे की 2025-26 साठी अप्लाय करणं सुरू झालंय। कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय तर 10 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करू शकतोय। म्हणजे टोटल 11 ते 12 दिवस आपल्या हातात असणार आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला माहिती दिसून जाईल। जसं मी तुम्हाला सांगितलं, हा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम आहे, म्हणजे आपण इथे आपली डिग्री पूर्ण करणार आहोत, त्यामुळे हा लर्निंग प्रोग्राम आहे। सोबत विप्रो सोबत काम करणार आहोत, म्हणजे वर्क करणार आहोत आणि त्याचा आपल्याला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात, स्टायपेंड सुद्धा मिळतोय। जसं की जी डिग्री आहे ती 4 वर्षाची आहे। मग 4 वर्षामध्ये बघा, पहिल्या वर्षामध्ये आपल्याला 15,000 + 488 ESI मिळतो, दुसऱ्या वर्षात 17,000 प्लस, तिसऱ्या वर्षात आणि चौथ्या वर्षात। तर अशा प्रकारे प्लस इथे आपल्याला जॉईनिंग बोनस सुद्धा मिळतो। का? कारण की हा विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम असणार आहे। ओके, जी पण माहिती आपण देतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशनला आहे। तुम्ही इथे बघू शकता, ही विप्रोची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि विप्रो तर्फेच हे अपडेट आले। दरवर्षी यांचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम असतो। आता नेमका हा प्रोग्राम कशासाठी आहे तर थोडक्यामध्ये ज्यांना त्यांची मास्टर डिग्री पूर्ण करायची आहे पण पैसे नाही आहे, कारण की मास्टर डिग्री पूर्ण करायला 4 ते 5 लाख रुपये लागतात, परत ते पैसे नाही आहे। मग मास्टर डिग्री करून पुन्हा एखादा कोर्स करा, मग जॉबच्या शोधात जा, पण इथे तसं नाही आहे। इथे ऑलरेडी तुम्हाला कामाचा अनुभव मिळतोय, एक्सपिरियन्स मिळतोय, म्हणजे तुमची लर्निंग होते आहे, प्लस तुमची जी एमटेक डिग्री आहे ती ही कंपनी पूर्ण करते, फुल्ली स्पॉन्सर बाय विप्रो। अजून काय पाहिजे, म्हणजे फक्त ग्रॅज्युएट आहात तर मास्टर डिग्री विप्रो कंप्लीट करते आहे 4 वर्षाची, सोबत स्टायपेंड देते आहे, प्लस अनुभव सुद्धा मिळतोय, प्लस जॉब सुद्धा मिळतो आहे। आता हे ज्यांचं BCA आणि BSc झालेलं आहे त्या स्टुडंटसाठी आहे, पण अनेकांचे कमेंट्स असतील आमचं डिप्लोमा झालं आहे, तर डिप्लोमासाठी पण स्कूल ऑफ IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रोग्राम असतो, सिमिलर प्रोग्राम आहे। इथे पण अप्लाय करायची शेवटची तारीख आहे। तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणाचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना अशा प्रकारे स्वतःची डिग्री पूर्ण करायची आहे, प्लस स्टायपेंड पाहिजे आहे, तर कमेंट करा, याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेल। आता जम्बलिंग होऊ नये म्हणून आज फक्त याच वॅकन्सी बद्दल माहिती सांगतोय। जर का आपल्या इथे अप्लाय करायचं आहे तर मिनिमम आपण 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे आणि ग्रॅज्युएशनमध्ये 60% आपल्याला पडले पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे। इयर ऑफ पासिंग 2025, कारण की दरवर्षी जे फ्रेशर्स असतात त्यांच्यासाठी ही वॅकन्सी येते। मागच्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितलं नसेल तरी बघा, हा व्हिडिओ बनवला होता। तर दरवर्षीसाठी ही वॅकन्सी येत असते। ओके, आता इथे बघू शकताय, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन BCA तुमचं झालेलं आहे,
बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स असू शकतात, जसं की कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स यापैकी तुमचं क्वालिफिकेशन झालं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अदर क्रायटेरिया काय आहे तर 10वी-12वी तुम्ही पास पाहिजे. ओके, डिस्टन्स एज्युकेशन इज अलाव. अनेक जणांच्या कमेंट्स असतात ते आम्ही डिस्टन्स लर्निंग केलेलं आहे, आम्ही चालेल का, तर यस, तुम्ही ओपन स्कूलमधून जरी केलेलं आहे 10वी-12वी चालू शकताय. ओके, बॅकलॉग इज अलाव ॲट द टाइम ऑफ ऑनलाईन असाइनमेंट, कारण की ते सिलेक्शन व्हायचं तर इथे आपली ऑनलाईन असाइनमेंट होते, त्या तोपर्यंत तुमचा बॅकलॉग असेल तर चालेल, पण मग तुम्ही जेव्हा जॉईन कराल तेव्हा बॅकलॉग नको आहे. कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू क्लिअर द बॅकलॉग अलॉंग विथ द 6th सेमिस्टर. ओके, 6th सेमिस्टरपर्यंत तुमचे बॅकलॉग पूर्ण झालेले पाहिजे. मॅन्डेटरी टू हॅव स्टडीज कोर मॅथमॅटिक्स ॲज अ वन सब्जेक्ट ड्युरिंग ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहिजे. ओके, मॅक्स 3 इयर गॅप एज्युकेशन अलाव, म्हणजे 10वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत 3 वर्षापर्यंत तुमचा गॅप पडला आहे तो चालेल, 3पेक्षा जास्त चालणार नाही. ओके, आणि तुमचं वय जे आहे ते 18 पाहिजे किंवा 18+ पाहिजे. ओके, आता कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे तर सगळ्यात आधी ऑनलाईन असाइनमेंट होते. तुम्हाला पाहिजे तर याचं बुक मी इथे टॅग करून देईल, म्हणजे हे जे टॉपिक आहे यानुसार तुम्ही इथे तुमचं स्टडी स्टार्ट करू शकता. इथे मी तुम्हाला बुक टॅग करून देईल. मग ऑनलाईन असाइनमेंट जी असते ती 80 मिनिटाची असते 4 सेक्शनमध्ये, जसं की व्हर्बल 20 मिनिट्स 20 क्वेश्चन, ॲनालिटिक्स 20 मिनिट्स 20 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह 20 मिनिट्स 20 क्वेश्चन आणि रिटन कम्युनिकेशन टेस्ट 20 मिनिटची असणार आहे. त्यानंतर व्हॉइस असाइनमेंट असते, त्यानंतर बिझनेस डिस्कशन ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, इंटरव्ह्यू असतो, आणि त्यानंतर तुमचा इथे ॲग्रीमेंट होतो. ॲग्रीमेंट हा 6 महिन्याचा असतो, कारण की ही जी डिग्री आहे ही 5 वर्षाची असते, मग त्यानुसार तुमचा इथे ॲग्रीमेंट बनत असतो. ओके, इथे बघा दिले 6 मंथचा तो असणार आहे. ओके, बाकी या इंटिग्रेटेड प्रोग्रामबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तुमचे स्किल डेव्हलप होईल, तुमचं मास्टर डिग्री पूर्ण होईल, तुम्हाला लर्निंग मिळेल, प्रॅक्टिकली कामाचा अनुभव मिळेल. खास करून त्यांच्यासाठी ज्यांच्या पालकांकडे फी नसते की मास्टर डिग्री करायची आहे पण पैसे नाही आहे, मग विप्रो वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. ओके, बाकी ते सगळी माहिती दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा. बघा, फॉर्म अगदी सोपा आहे. सगळ्यात आधी बेसिक डिटेल्स, त्यामध्ये आपलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, जेंडर, त्याच्यानंतर कॉलेज युनिव्हर्सिटी कुठे इथून सर्च करू शकताय, पिनकोडनुसार सर्च करू शकताय. पासवर्ड टाईप करून यावर ॲग्रीवर क्लिक करून आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून सेव्ह करून घ्या. मग तुमचा ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. मग एज्युकेशन 10वी झालंय, 12वी झालंय, कुठून झालंय, किती मार्क पडले, डिग्री झाली आहे, कुठले केली आहे, काय केली ते डिटेल्स टाकायचे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स काय आहे का, इंटर्नशिप केली आहे का ते टाकायचं. नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आहे, कारण की हे फ्रेशरसाठी सुद्धा आहे. ओके, त्यानंतर तुमचा फोटो डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सगळा फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे याच्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय. अगदी सोपी प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर नक्की शेअर करा. याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, हा पण व्हिडिओ लगेच बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.